पण मी आता बाहेर कशी जाऊ? थांबा वहिनी, मी ना हा दोरच सोडतो. अहो भाऊजी नको नको, सासूबाईंना जर कळलं ना तर अनर्थ होईल. कळू द्या वहिनी, कळलं तर. मी नाही घाबरत आहे त्यांना, पण हा क्रूरपणा आता अति झाला या. आणि हो वहिनी, मी आता तुमचंही ऐकणार नाहीये हा. काय रे, इतका पक्षाचा स्पष्ट आवाज येतोय, पण इथं काहीच दिसत नाही. दिसेल की, चल बघू. हा चल. अरे पर असा दिसत नसतो बघा पक्षी. हा हा, तो पानात लपलेला असतोय. हा, काय झालं जिप्रे? तू एवढी घाबरलेली काय आहेस? तू सखुत आहेस ना, म्हणजे खरी खुरी? जिप्रे, अगं तुझा पण माझ्यावर विश्वास नाही का ग? तू पण मला ओळखलं नाहीस? तू तुझ्यासाठी एवढा मोठा धोका पत्करून, सगळ्यांची नजर चुकवून, तुझा आवाज ऐकून, तुला प्रतिसाद देऊन मी इथे आले. मला तुझी किती काळजी वाटत होती आणि तूच मला विचारतेस. माझं चुकलं ग सखुताई, पण खऱ्या आणि खोट्याचा लय काला झाला आहे. हो ग, हो, ते पण खरं. पण तू रडू नकोस हं? अहो वहिनी, मला तुमचे पाय सोडवू द्या हो. मला अन्य नाही भोगवते. नको भाऊजी, तुम्ही माझ्यासाठी अजून किती वेळा शिक्षा भोगणार आहे? माझ्या विठुरायाला माझी काळजी, तो बघून घेईन सगळं. अहो पण वहिनी, या छळाची हद्द झाली हो. अहो तुम्ही इतक्या चांगल्या आहात, तर हे लोक तुम्हाला काय छळतायत? हे लोक ना खूप म्हणजे खूप दुष्ट आहेत. विठुराया त्यांना शिक्षा देईल. अहो भाऊजी, असं बोलू नका. हे बघा, तुम्ही शांत व्हा, शांत व्हा बरं. मासळी कशी अलगद जाळ्यात गावली. आता आईच्या पोटात शिरून हिनं काय काय बघितलंय, समद काढून घ्यायला हवं. जिप्रे, तू रडतीयस कशाला? मी आहे ना, आणि तू पण परत आलीस. सखुताई, माझा बा गेला, माझी माय बी गेली वैकुंठाला. सखुताई, आता तुझ्या बिगर कोणीही मायाचं राहिलं नाहीये ग. तू जवळ घेतलं म्हणून पूर भरून आलं ग. जिप्रे, तू बाबाजींच्या तावडीत सापडली नाहीस म्हणून मला पण खूप भरून आलं ग. पण मला सांग, तू काय काय बघितलं तिकडे? त्या 6 मुलांना भीती वाटेल अशा ठिकाणी ठेवलंय. हे घ्या, मुकाट्याने खा, उपाशी राहिला तर मरल. भाऊजी, आता तो छोट्या खोकळीचा आवाज येत नाहीये ना? बिचारी चिपरी वाट बघून बघून कंटाळून गेली वाटतं. बघा वहिनी, मी तुम्हाला सोडवत होतो ना. हे बघा वहिनी, अजूनही सांगा, मी तुमचे पाय सोडतो, तुम्ही खरंच जा. नको भाऊजी, मी जर आता गेले ना तर यांना खूप बोलणी खावी लागते. मला याच्यातच आनंद आहे की जिप्री इथवर आली, म्हणजे ती एकदम सुखरूप आहे. ती बाबाजींच्या तावडीत सापडते की काय असाच घोर लागला होता मला. पण भाऊजी, आता तुम्ही माझे पाय सोडवायचा विचारही करू नका. तुम्हाला खूप मार बसे. आता मला सासूबाईंनी सांगितलेलं काम करायला हवं, उशीर नको व्हायला. आलेच. चिपरी, तू किती माहिती मिळवली आहेस.
मला तुझं कौतुकच वाटतं.